म्हणतो, दुःखी म्हणतो, ही जी व्याधी त्याच्यामध्ये लागली, पुनरपी जननम, अज्ञानामुळे म्हणा, चुकीच्या कर्मामुळे म्हणा, त्यालाही लागलेली क्षयव्याधी, ही व्याधी जर घालवायची असेल तर त्याला औषधीचं सेवन केलं पाहिजे. याने कोणती औषधी सेवन करायची तर ते ज्ञानोबाराय म्हणतात, त्याने आपल्या जीवनात नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म फलाची इच्छा सोडून करायचं. नित्य नैमित्तिक कर्म जर त्याने केली, जी काही सांगितलेली आहेत, त्याला प्राप्त झालेली अधिकारानुसार प्राप्त झालेलं कर्म जर त्याने जर केलं तर त्याला काय, अधिक जवजव औषधी सेवा याची मांडी बांधी. जसं औषध सेवन केलं, जसं औषध सेवन करेल तसं त्याच्या ठिकाणी तव तव मुखिजे व्याधी तयाचे, हळूहळू त्या ठिकाणी ती कर्म जे आहेत ती कर्म दोष घालवतात आणि त्याच्या जीवनात गुण प्राप्त करून देतात. तैशी कर्मे हातोहाती जे किजती यथा निगुती ते रजतम झडती झाडा देऊनी. त्याप्रमाणे तैशी कर्मे हातोहाती, हातोहाती म्हणजे वारंवार, लवकर लवकर, त्याने जर आपल्या जीवनात नित्य नैमित्तिक कर्म केली, यथासांग केली, जे कीजती यथा निगुती, निगुती म्हणजे योग्य पद्धतीने त्याने कर्म केले पाहिजेत. प्रवचन ऐकणं वेगळं आणि प्रवचन योग्य पद्धतीने ऐकणं वेगळं. प्रवचन तर सगळेच ऐकतात, प्रवचन संपलं विचारलं काय सांगितलं, हो काय माझ्याही लक्षात नाही राहिलं. याचा अर्थ ऐकलं परंतु ते यथा निगुती नाही झालं. कोणती ओवी चालली, त्याच्यात कोणत्या पदावर काय काय सांगितलं आहे हे विवरण केल्यानंतर तर मला काय केलं पाहिजे, याला म्हणतात यथा निगुती. कर्म तर करायची, कर्म तर सगळेच करतात, पण जसं शास्त्राने सांगितलं आहे त्याप्रमाणे करणं, त्याच्यात सुद्धा त्याची फलाची आसक्ती सोडून करणं. भगवान पुढे ती निगुती पुढच्या श्लोकात सांगणार आहेत. एतान्यपितु कर्माणी संगम त्यक्त्वा फलानीच. संघाचाही त्याग करायचा आहे, आसक्तीचाही त्याग करायचा आहे आणि फलाचाही त्याग करायचा आहे. अशी जर कर्म केली ते रजतमे झडती झाडा देऊनी. मग कर्म जर आपण जर केलं तर रज आणि तम जे वाढलेले असतात ते त्या ठिकाणी झडून जातात, निशेष नाहीशी होतात. आपल्याला प्राप्त काय करायचं आहे, ज्ञान प्राप्त करायचं आहे, मोक्ष प्राप्त करायचं आहे. आणि ज्ञान प्राप्त करण्याकरता कोणता गुण पाहिजे, सत्वगुण पाहिजे. सत्वात संजायते ज्ञानम, ज्ञानाकरता सत्वगुण लागतो आणि सत्वगुण निर्माण होण्याकरता रजोगुण आणि तमोगुण कमी झाला पाहिजे. हे तीन गुण असतात, ते सारखं एकाला एक वाढला का दुसऱ्या दोनला दाबत असतो. आपल्यामध्ये कोणता गुण वाढला आहे हे त्याच्या लक्षणावरून ओळखायचं. तमोगुण वाढलेला असेल तर झोप येते सारखी, म्हणजे प्रवचनात सुद्धा काही काही झोपलेले दिसतात मला. अंगे अंग मोडामोडी कार्य जाताची अनावडी नुसधीच परवडी जांभयाची. नुसते जांभळे येत असतील, काहीच करूशी वाटत नसेल, हो, सकाळी पाठाला जाऊशी वाटत नसेल, प्रवचनाला उठवलं तरी परत झोप येत असेल, समजायचा आपला कोणता गुण वाढलेला आहे, तमगुण वाढलेला आहे. काहीच करूशी वाटत नाही, करूशी वाटतंय परंतु परमार्थाचं करूशी वाटत नाही, नको तेच करूशी वाटतंय. कोणता गुण वाढला आहे, रजोगुण वाढलेला आहे. मग आता हे रजोगुण आणि तमगुण परमार्थाकडे माणसाला येऊ देत नाही. आलं तरी ऐकू देत नाही, ऐकलं तरी करू देत, केलं तरी अनुभव येऊ देत नाही. मग समजायचं रजोगुण वाढला आहे, तमगुण वाढलेला आहे. सगळे येऊ शकत नाहीत. आपली इच्छा असते आपल्या घरातल्या लोकांनी ज्ञानेश्वरी वाचावी, आपल्या
घरातल्या लोकांनी परमार्थ करावा, नामस्मरण प्रत्येकाला वाटत असतं, प्रयत्नही लोक करतात. सगळेच करतात का हो? करत नाहीत. त्याचं कारण काय? गुण करू देत नाहीत. हे रजोगुण आणि तमोगुण जर वाढलेला असेल तर सत्वगुणाच्या कार्यामध्ये तो शिरूच देणार नाही. ज्याला सत्वगुण कार्य करायचं असेल, ज्ञान प्राप्त करायचं आहे, त्याला पहिला काय करावा लागतो? रजोगुण कमी करावा लागतो, तमोगुण कमी करावा लागतो. आणि मग हे रजोगुण तमोगुण कसे कमी होतील? आपल्या वाट्याला आलेलं नित्यनैमित्तिक कर्म माणसाने व्यवस्थित केलं. हे नित्यनैमित्तिक कर्म काय करतं? तमोगुणाला घालवतं. कारण जो आळस भरलेला असतो ना, तो आळस नित्यनैमित्तिक कर्मामुळे कमी होतो. दुसरं, हे नित्यनैमित्तिक कर्म जे आहे ते रजोगुणसुद्धा कसं कमी करतं? कारण ही नित्यनैमित्तिक कर्म जे आहे ती शास्त्राला अनुसरून केली जातात आणि त्याच्यात फलाची इच्छा करायची नाही. रजोगुण वाढवणारी कर्म कोणती आहेत? फलेच्छा धरून केलं कर्म तर ते रजोगुण वाढवतं. पण फलेच्छा सोडून करायचं म्हटलं तर ते आपोआप रजोगुणाला कमी करतं आणि सत्वगुणाची काय करतं? वृद्धी करतं. ते रजतम झडती झाडा देऊनी, झाडा देऊन ते जातात, निश्चित जातात. का पाठोवाटी पुटे भांगारा खार देणे घटे, ते कीड झरकडी तुटे निर्व्याज होय. भांगार शब्दाचा अर्थ आहे सोनं. सोन्याला शुद्धी करत असताना त्याच्या काही पूर्वीच्या काळी प्रक्रिया होत्या. त्या सोन्याला एकतर अग्नीमध्ये टाकायचं, अग्नीमध्ये टाकल्यानंतर त्यातलं किडाळ जे असतं ते जळून जातं आणि त्याला चकाकी आणण्याकरता काही पुटं त्याला द्यावे लागायचे. क्षाराची वगैरे पुटं देत असतात. ज्ञानोबारांनी तो दृष्टांत घेतला आहे का पाठोवाटी पुटे भांगारा खार देणे घटे. क्षाराची पुटं देणं जेव्हा घडतं, त्या सोन्याला क्षाराची पुटं आणि अग्नीमध्ये क्षाराची पुटं जर द्यायला सुरुवात केली तर काय होतं? कीड झडकरी तुटे आणि निर्व्याज होय. त्यातली किडाळ जे आहे ते लवकर नाहीसं होतं आणि सोनं जे आहे निर्व्याज होतं, म्हणजे शुद्ध होतं, चमकायला लागतं ते जास्त. म्हणजे त्या क्षाराची पुटं देण्याने दोन फायदे झाले. एक तर त्या ठिकाणी किडाळ गेलं, अशुद्धी गेली आणि शुद्धी प्राप्त झाली. तसं जीव म्हणजे एक प्रकारचं सोनंच आहे, पण ते सोनं काय झालं आहे? मलिन झालेलं आहे. त्या पुटं आलेली आहेत, पुटं कशाची? किडाळाची. अनेक प्रकारचं निषिद्ध कर्म केलं आहे. नको ते खाल्लं, नको ते पेलं, नको तिकडे गेला, नको ते पाहिलं की ते काय होतात? त्याच्यावर पुटं येतात आणि जीव ब्रह्मरूप असताना सुद्धा तो काय होतो? मग जीव होतो. जैसा किडाळाचा दोष जाये तरी पंधरे तेचे आहे, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. जीव हा ब्रह्मरूपच आहे, फक्त त्याच्यात संकल्पाचा किडाळ आला आहे, संकल्पाचा दोष आलेला आहे. पण तो संकल्प घालवायचा कसा? लगेच जात नाही तो. त्याच्यावर असलेली जी पुटं आहेत जी आहेत, अनेक जन्माचे संस्कार, अनादि संसार मालेच्या ठाई नित्यविषयी सेवले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पाही सेविता. अनेक जन्माचे संस्कार, अनेक पुटं साचलेली आहेत आणि मग ती धुवावी लागतात. ते धुण्याचं काम जर कोणतं कर्म करत असेल तर नित्यनैमित्तिक कर्म. नित्यनैमित्तिक कर्म केलं की नित्यनैमित्तिक कर्म आपोआप का पाठोवाटी पुटे भांगारा खार देणे घटे, तैसे कीड झरकडी तुटे निर्व्याज. तैसे निष्ठा केले कर्म, ते झाडी करोनी रजतम सत्व शुद्धीचे धाम. ते निष्ठा केले कर्म, म्हणून निष्ठेने कर्म करायचं, आदराने कर्म करायचं, श्रद्धापूर्वक कर्म करायचं. माझं कर्म हे खूप महत्त्वाचं आहे, ते मला देवापर्यंत घेऊन जाणार आहे, अशा भावनेने कर्म जर केलं तर ते केलेलं कर्म नित्यनैमित्तिक कर्म
किंवा भगवान पुढे सांगणार आहे आपल्या वाट्याला आलेलं कर्म निष्ठेने जर माणसाने केलं तर आपोआप ते झाडी करोनी रजतम, रज आणि तम त्याचा निशेष नायनाट करून पुढे काय करतं, सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी. सत्वशुद्धी झाली की सत्वशुद्धीचं धाम काय आहे, परमात्मा स्वरूप आहे, ज्ञान आहे. आणि मग ज्ञान आपोआप त्या ठिकाणी प्रगट होत असतं. ज्ञान आहेच का आणायचं आहे बाहेरून कुठून, जीव हा परमात्मा स्वरूप आहे, ज्ञान आहेच प्रत्येकाकडे. बाबुळीच सारावी हाते परी पाणी तव असे आई ते, आभ्रची जावे गगनते सिद्धची की. पाण्यामध्ये काय तयार झालं आहे, शेवाळ तयार झालेलं आहे. ते शेवाळवरचं बाजूला काढलं की पाणी आत असतंच. तसं अनेक जन्माचे संस्कार, चुकीची कर्म, त्यामुळे हे रजोगुण तमोगुण वाढलेले आहेत. हे रजोगुण तमोगुण बाजूला केले, सत्वगुण निर्माण झाला. मग सत्वगुणामध्ये आपोआप आपल्याला देवाला पाहण्याची वृत्ती निर्माण होते, देवाचं दर्शन करण्याची वृत्ती निर्माण होते. आणि मग हा सत्वगुणच आपल्याला परमात्म्यापर्यंत काय जातो, घेऊन जातो. सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी. म्हणून सत्वगुण माणसाच्या जीवनामध्ये वाढला पाहिजे आणि त्याच्याकरता निष्ठेने आपल्या वाट्याला आलेलं कर्म केलं पाहिजे. जे काही कर्म आलं फक्त करत असताना ते देवाची सेवा म्हणून केलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी संगम त्यक्त्वा फलानीचे, हे महत्त्वाचं आहे. आसक्तीचा त्याग करून आणि फलाची इच्छा त्याग करून कर्म केलं पाहिजे. आपोआप त्या माणसाला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होते. कर्मण्यैव हि संसिद्धी मा स्थिता जनकादया लोकसंग्रहमेवापी. अर्जुनाला उदाहरण कोणाचं दिलं भगवंतानी, देख पा जनकाधिक कर्मजात आशेक न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. जनक महाराज जे होते ते आपल्या वाट्याला आलेलं सगळं कर्म करत होते. कर्म करता करताच त्यांनी मोक्षसिद्धी प्राप्त करून घेतली. शुकाचार्यांच्या सारख्याला सुद्धा उपदेशाकरता कुठं जावं लागलं, जनकाकडे. शुकाचार्यांना जेव्हा अभिमान निर्माण झाला त्यावेळेस व्यास महर्षींनी सांगितलं, शुका बाबा जाता जाता त्या जनकाच्या भेटीला जा. म्हणून शुकाचार्य गेले. आपण पाहून आलोय कथा. मी शुकाचार्य आलोय म्हटले. जनकाने त्यांना बाहेरच ठेवलं 2 दिवस पावसात उन्हात. ते म्हटले तुम्ही साधू आहे ना, बघू तुम्ही किती टिकताय साधुत्वाच्या कसोटीत, किती राग येतोय, किती तुम्हाला त्या ठिकाणी मानापमान वाटतोय. आणि संसार सोडा आणि मग माझ्याकडे या म्हणे. फार मोठा अधिकार जनक महाराजांचा होता. पण कर्म करत होते सगळे. नेहमी आपण सांगतो रोज सत्संग व्हायचा, दिवसभर कर्म करायचे आणि संध्याकाळी काय करायचे, सत्संग करायचे. सत्संगाकरता याज्ञवल्क्य ऋषी असायचे आणि कधी कधी त्यांना यायला वेळ व्हायचा, जसं आपल्यालाही होतो कधी कधी. बाकीचे बसलेले असायचे, ते म्हणायचे बघा 8 वाजून गेले, 4 वाजून गेले आणि सगळे आम्ही आलोय, आम्ही भगव्या कपड्यातले आलोय आणि तरीसुद्धा महाराज आले. महाराजसुद्धा आलेत पण सुरू करत नाहीत. महाराज कोणाची वाट बघायचे, जनकाची वाट बघायचे. आणि जनक आला, प्रवचन सुरू. आणि प्रवचनामध्ये जनकाकडे पाहून प्रवचन करायचे. बाकीचे म्हणायचे बघा त्यांच्याकडेच बघतात, आमच्याकडं कुठं बघतात.
त्यातले एक दोन ते संन्यासी होते, ते म्हणायचे, अरे बाबा जनक त्यांना पाकिट देतो, तो काय पाकिट देणार आहे का? आता जनक महाराज जे बघून सांगत होते ते जनकाकडे याज्ञवल्क्य बघून सांगत होते, ते राजा म्हणून सांगत होते का अधिकारी आहे म्हणून? अधिकारी आहे. कारण वक्त्याला स्फुरण कधी येतं? कोणाकडे बघून सांगितल्यावर. जो नीट ऐकतो, उत्तरं देतो, त्याच्याकडे पाहिलं की वक्त्याला आणखीन पुढचं सुचतं. नाही तर ज्याच्याकडे पाहिलं आणि त्यांनी खाली बघितलं, त्यांनी नाकात बोट घातलं, वक्त्याच्या डोक्यातलं सगळं निघून जातं. काय सांगायचं आता पुढे? ह्याचं नाक सांगायचं का प्रवचनात? म्हणून त्याच्याकडे बघत होते. त्याचा अधिकार दाखवून देण्याकरता याज्ञवल्क्यांनी आग लावली, आपल्याला माहिती का आता. आणि आग जळत जळत मंडपापर्यंत आली, सगळे निघून गेले. जे संन्यासी बसले होते ते म्हणायला लागले, आम्ही जातो, आमच्या छाट्या लंगोटे घेऊन येतो, मग बसतो. पण जनक उठला नाही, पाय जळायला लागला. अरे म्हटले, बाबा तुझा पाय जळतोय, सगळे गेलेले आहेत, आग लागलेली आहे, जळू दे ना म्हटला. पाय जरी जळला तरी मी जळत नाही, कारण मी कसा आहे, या शरीरापेक्षा वेगळा आहे. नैनम छिंदंती. असं जनकाचं उत्तर ऐकल्यावर याज्ञवल्क्य म्हटले, तुमच्याकडे बघू का ह्यांच्याकडे बघून सांगू? ते म्हटले, त्यांच्याकडेच बघा, आम्ही नुसते कपडेचे संन्यासी आहे म्हणे. गोष्ट सांगितलं की चेहरे खुलले सगळ्यांचे. गोष्ट ही दृष्टांत म्हणून असते, लक्षात ठेवा, आपली ऐकलेलीच गोष्ट आहे. सत्वशुद्धीचे धाम डोळा दावे, म्हणून या धनंजया आपल्या वाट्याला आलेलं कर्म सत्वशुद्धी घेऊसी तया, तीर्थाची या सावाया आली कर्मे. म्हणून या हे धनंजया, धनंजया शब्द वापरला, तू धन प्राप्त करायला निघालायस. कोणतं धन प्राप्त करायचं आहे अर्जुनाला? परमार्थाचं धन. देव हे धन प्राप्त करायचं आहे, ज्ञान हे धन प्राप्त करायचं आहे. म्हणून तू खरा धनवान तू आहेस. बाकीच्या लोकांच्यात किती धन असलं तरी ते नष्ट होणार आहे. म्हणून धनंजया सत्वशुद्धी गिवसी तया, म्हणजे सत्वशुद्धी प्राप्त करण्याकरता जो निघालेला आहे, तीर्थाची या सावाया आली कर्मे, त्याच्याकरता कर्म जे आहेत ही तीर्थासारखीच आहे. बरोबर आहे ना? म्हणजे तीर्थाच्या बरोबर कर्म आलेले आहेत, त्याला तीर्थाला सुद्धा जायची गरज नाही. ज्याने आपल्या वाट्याला आलेलं कर्म नीट केलं, त्याला तीर्थाला जायची काय नाही गरज नाही. तीर्थ जशी पवित्र करतात तशी आपली कर्मसुद्धा आपल्याला पवित्र करतात. नाही तर वाट्याला आलेलं कर्म सोडतो आणि तीर्थयात्रा करत फिरतो. तुकाराम महाराज म्हणतात, थाईचं वैसोनी कराय चित्त आवडी अनंत आळवा, तीर्थे केली कोटीवरी. हा ते आहे. तीर्था जाऊन या तुवा काय केले, चर्म प्रक्षाळिले वरी वरी. हे झालं की ते झालं की ते, आणि आपल्या वाट्याला आलेलं कर्म दिलं सोडून, अभ्यास करायचा दिला सोडून. ग्रस्ती असेल तर त्याने आपलं हे कर्म, पहिलंच नियत कर्म काय, तीर्थयात्रा करायचं, त्याचं सगळं वर्णन पुढे येणारच आहे. तीर्थाचा निषेध नाही आहे, परंतु आपल्या वाट्याला आलेलं कर्म सोडून तीर्थयात्रा करू नये. म्हणून ग्रस्ताश्रमाकरता तर सांगितलं, सकळ तीर्थाचे धुरे, जे का माता पितरे, तया सेवेशी कीर शरीरे. हो, मातृतीर्थ सांगितलं आहे, पितृतीर्थ सांगितलं आहे. तीर्थाला गेल्यानंतर जे पुण्य मिळतं ते आईवडिलांच्या सेवेने मिळतं. अशी अनेक उदाहरणं आहेत शास्त्रामध्ये. आपल्या वाट्याला आलेलं कर्म व्यवस्थित ज्याने केलं त्याला सगळ्यात तीर्थाला गेल्याचं काय मिळतं? पुण्य मिळतं. तीर्थाशी तीर्थ झाला तोची एकू, मोक्ष तेने दर्शने असं म्हटलेलं आहे. म्हणून जी नित्यनैमित्तिक कर्म आहेत ही सुद्धा माणसाला काय करतात? पवित्र करतात. किंबहुना तीर्थापेक्षा जास्त पवित्र करतात.
हे ज्ञानोबाराय पुढच्या ओळीत सांगतात. बोला. तीर्थे बाह्यमळ क्षाळे कर्मे आभ्यंतर उजळे एवं तीर्थे जान निर्मळे. सत्कर्मेची तीर्थे बाह्यमळ क्षाळे. तीर्थाने काय कोणता मळ जातो? बाहेरचा. म्हणजे कोणता? बाहेरचा मळ म्हणजे कोणता मळ जातो? नाही, बाहेरचा तर घरी जातो ना. मग बाहेरचा जातो म्हणजे कोणता जातो तीर्थाने? मळ घरी धुता येतो ना आपल्याला. साबण लावलं की चांगलं स्वच्छ होतं शरीर. शरीराचं पाप, काही पाप जातं तीर्थाने. शरीर शुद्धी होते, शरीर पवित्र होतं तीर्थाने. तीर्थाने काय होतं? शरीर पवित्र होतं. आता इथे महत्त्व सांगायचं आहे सत्कर्माचं. तसं तीर्थाने मनाची शुद्धी होते, पण तीर्थाने काही पापाचा जास्त विचार तीर्थाच्या क्षालनामध्ये आहे. शरीर शुद्धीचा विचार आहे. म्हणून तीर्थे बाह्यमळ क्षाळे. हो, पापं जे असतात ती वैकुंठवासी मामासाहेब उदाहरण सांगायचे. शरीरातली सगळी पापं झाडावर जाऊन बसतात आंघोळ करायला गेला की. आणि आंघोळ करून बाहेर आला परत त्याच्या डोक्यावर सगळी पापं बसतात. पाप जातं, पण पाप करण्याची वृत्ती जाईलच सांगता येत नाही. मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाचेनी बापे. म्हणजे काही पापं जातात, पण मनाने केलेली ती तीर्थ घालवू शकत नाही. म्हणून तीर्थे बाह्यमळ क्षाळे पण कर्मे आभ्यंतर उजळे. आभ्यंतर शब्दाचा अर्थ काय? आतलं अंतकरण शुद्धी होते कर्माने. आपल्या वाट्याला आलेलं केलेलं कर्म निष्ठेने श्रद्धापूर्वक संग आसक्तीचा त्याग करून आणि फलाची इच्छा सोडून जर कर्म मनुष्याने केलं तर त्याची अंतकरण शुद्धी लवकर होते. तीर्थाने शरीर शुद्धी होते. शरीरसुद्धा पवित्र पाहिजे. शरीर शुद्धी झाल्यावरच अंतकरण शुद्धी होत असते. म्हणून तीर्थालाही जायचं आहे, पण तीर्थाने कधी बाह्यमळाचं क्षालन होतं. आणि कर्म जे असतात आपल्या वाट्याला आलेलं कर्म जर आपण देवाची सेवा म्हणून केलं तर आतलं सगळं अंतकरण काय होतं? शुद्ध होतं. कारण अंतकरण मलिन कशाने होतं? अंतकरण मलिन झालेलं असतं निषिद्ध कर्म केल्यामुळे. निषिद्ध कर्म वासना अंतकरणात बसल्यामुळे. आणि या सगळ्या कर्म वासना माणसाचं मन अपवित्र राहतात. राग, द्वेष, निंदा, अमुक तमुक. आणि आपल्या वाट्याला आलेलं कर्म जर केलं, नित्यकर्म नैमित्तिक कर्म केलं तर त्याच्या प्रभावाने सगळी मनातली पापं जे काय होतात निवृत्त होतात. आणि मन काय होतं? हो, मनशुद्धीच्या मार्गी जे विजय व्हावे व वेगी ते कर्म सबळा लागी आळस नो कीजे. म्हणून मन शुद्धी करता आपल्याला अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. मनाची शुद्धी त्या ठिकाणी आपल्या वाट्याला आलेलं कर्म केलं आणि लवकर मनाची शुद्धी होते. एखादा मनुष्य तीर्थाला गेला, अनेक तीर्थ करून आला, पण त्याची शुद्धी झाली नाही. बाह्य शुद्धी झाली पण आत तसंच राहिलं. आणि आपल्या वाट्याला आलेलं कर्म केलं त्याने आंतरशुद्धी होते आणि बाह्य शुद्धी होते. बाहेरी काय करुणी तीर्थाटने मन भरली अवगुणे. म्हणून एवं तीर्थे जाण निर्मळे सत्कर्मेची. कसा अन्वय करायचा त्याचा?
एवं तीर्थे जान निर्मळे सत्कर्मेची. अन्वय माहिती आहे ना कसा करतात? अन्वय म्हणजे कर्ता कर्म क्रियापद. सांगते का कोण अन्वय? एवं सत्कर्मेची निर्मळे तीर्थे जान. सत्कर्म जी आहेत हीच निर्मळ तीर्थ आहेत असं तू जाण. सत्कर्माशिवाय दुसरं निर्मळ तीर्थ नाही. आपल्या जीवनात जेवढं आपण सत्कर्म करू तेवढं आपण तीर्थाला गेल्यासारखं आहे. आता याच्याकरता उदाहरण सांगा. सत्कर्म केलं आणि तीर्थाचं फल मिळालं. जो तीर्थेला गेलाच नाही आणि घरीच राहिला, उदाहरणं आहेत त्याच्यासाठी, मी सांगतो. त्या गीताप्रेसच्या ग्रंथामध्ये काही उदाहरणं सांगितली. म्हटले काशीला विश्वनाथ भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये पुजारीच्या स्वप्नात एकदा विश्वनाथ गेले आणि सांगितलं धर्मात्म्यांची सभा बोलवा. जगात कोण धर्मात्मा आहे त्याची काय बोलवा, सभा बोलवा. दुसऱ्या दिवशी पुजाऱ्यांनी सांगितलं सगळे जेवढे काही धर्मात्मे असेल काशी विश्वनाथाला त्यांना भेटायचं आहे. सगळे धर्मात्मा जे असतील त्यांनी या. तर धर्मात्मा म्हटल्यावर काय सगळेच आले. हो, कोण भागवताचार्य, कोण रामायणाचार्य, कोण अमकाचार्य, धर्माचार्य, सगळे डिग्र्या घेतलेले आले तिथे. मी पहिला नंबर, पहिला मी आहे. अनेक धर्माचार्य आले आणि भगवान शंकरांनी, पुजारी सकाळी सकाळी देवाच्या दर्शनाला गेला, तिथे एक सोन्याचं पत्र होतं आणि त्याच्यावर लिहिलं होतं जो कोणी धर्मात्मा असेल त्याला माझ्यातर्फे ही सप्रेम भेट द्या. तो पत्र घेऊन पुजारी आला, सोन्याचं असं चमचम, त्यातून असा प्रकाश, दिव्य प्रकाश येत होता. म्हणजे जो कोणी धर्मात्मा असेल त्याच्याकरता भगवान शंकरांनी काय दिलेलं आहे, हे पत्र दिलेलं आहे. जो धर्मात्मा असेल त्यांनी या. आता धर्मात्मा सगळेच होते ना, भांडायलाच लागले. ते म्हणे मी पहिला धर्मात्मा आहे, तो पहिला धर्मात्मा आहे. ते म्हणले एक काम करू, लाईनीने आपण जेवढे धर्मात्मा आहे त्यांच्या हातात पत्र द्यायचं. पहिल्या धर्मात्मा म्हणारच्या हातात पत्र दिलं की त्याची लाईट गेली. ते पत्र जे होतं ते असं दगडासारखं झालं. म्हटले तू धर्मात्मा नाही म्हणून ते पत्र हे झालं. दुसऱ्या धर्मात्म्याच्या हातात दिलं तसंच व्हायचं. आत नेलं मंदिरात, किती लाईट यायची त्याची, सोन्याचं चमचम करायचं. सगळे धर्मात्मा झाले. एक शेतकरी आलेला होता बिचारा त्या दर्शनाकरता. तो म्हटला आता हे आलेली सभा आहे, ह्याच्यात कोणी धर्मात्मा नाही, दर्शनाला आलेल्या ह्याच्यात कोण आहे का बघू म्हटले. पहिल्या 2 लाईनीत तर कोणी दिसत नाही, मागच्या लाईनीत कोणी का बघू. जे ऐकणार आहे त्याच्यात बघू एखादा. सांगणाराही नाही, पुढचे कोणीच नाही. कोण असेल सांग, कोण जाणे कोणा घडी उपासना. एक शेतकरी दर्शनाला आला होता आणि आल्यानंतर आता तो काय करायला लागला, पुजारी जो दर्शन घेईल त्याच्या हातात पत्र द्यायचं. काय होतंय बघायचं. सोन्याचं पत्र जर सोन्याचंच राहिलं तर धर्मात्मा आहे समजा. अनेक लोकांच्या हातात दिलं पण काही नाही झालं, पण शेतकऱ्याच्या हातात दिल्यानंतर त्याचा प्रकाश आणखीन वाढला, चमचम करायला लागला. तो म्हटले तुम्ही धर्मात्मा. ते म्हणले मग मी कशाचा आलाय धर्मात्मा, आम्ही आपला शेती करतो. म्हणले मी काहीच पुण्य केलं नाही, मला आठवत सुद्धा नाही काय पुण्य केलेलं. काय केलं तुम्ही? काहीच नाही केलं. म्हटलं फक्त काय झालं, आता शेतीचे कामं असतात, कष्ट असतात, मला आपलं वाट्याला आलेलं काम ही देवाची सेवा म्हणून करतो. आणि येत असताना खायला म्हणून थोडंसं भाजीन ते सातो आणलेला होता. पण येता येता एक रस्त्याला कोणीतरी भिकारी दिसला, कोडी दिसला. बाकीचे लोक देत होते पुढच्या लोकांना, परंतु हा पडलेला तसाच होता, त्याच्याकडे कोणी जात नव्हतं. त्याच्या अंगावर माशा बसत होत्या. मी गेलो, जरा त्याला स्वच्छ वगैरे केलं आणि त्याला नीट उठून बसवलं, पाणी पाजलं, माझ्याकडं होतं त्यातलं अर्ध दिलं. बाबा एवढंच पुण्य मी माझ्या जीवनात आत्ता येताना केलं आहे. तो म्हटला एवढंच पुण्य जे आहे, ज्याला गरज आहे त्यावेळेस त्याला मदत करणं, त्याला त्या ठिकाणी सहाय्य करणं, हे काय आहे, धर्मात्म्याचं काम आहे.
आपल्या वाट्याला आलेलं काम जर माणसाने नीट केलं तर काय होतं? तीर्थे बाह्यमळ क्षाळे कर्मे